सध्या ना प्रेग्नन्सीमुळे मला अजिबात कुठला ड्रेस व्यवस्थित बसत नाही आणि जे मी ड्रेस घेतलेत ते काही कारणांमुळे मला घालता येत नाही आहे. तर अक्षरशः 2 ड्रेस ट्राय केल्यानंतर हा ड्रेस जो आहे तो मी फायनली घालून घेतला. कारण आम्हाला जायचं आहे आता बाहेर. दिवसभर घरात होतो, पण निघूत करून 6 वाजून गेले आणि आता ना आम्हाला खरंच घाई झाली. कारण अंधार पडायच्या आधी आम्हाला बाहेर जायचं आहे. कारण जाता सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ती घ्यायची म्हणजे रोप. माझी खूप इच्छा होती की माझ्याकडं लाल कलरचं जे जास्वंद आहे ना ते असावं. पण जागा नसल्यामुळे मी ते आणत नव्हते. पण माझं ना सध्या जे जुईचं ज्यात मी लावलेलं आहे ना रोप, ते जळालं आहे पावसामुळे. कारण त्या कुंडीला आहे ना होल नव्हतं आणि पाणी साठून ते रोप पूर्ण जळून गेलं. तर म्हटलं चला त्यात लावता येईल. मग जाता रोप घेतलं, भाजीपाला घेतला आणि यांना काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो. ते म्हणजे आमचं आवडीचं काम करायला, ते म्हणजे काहीतरी खाण्यासाठी. आणि नवन्या आज खुश होती कारण आम्ही ना मला असं वाटतंय तिला जसं कळतं ना तसं पहिल्यांदा छोले भटुरे बाहेर खाणार होतो आणि तिला फार आवडतात ते. तर ती खूप खुश होती. तर ती सांगतही होती आम्ही हे करायला आलो असं तसं. तर ते आल्यानंतर तर बापरे बाप! ते मॅडम ते भटुरे बघून एवढी खुश झाली, की ते टम्म फुगले, मम्मा टम्म फुगले. आणि ती खूप एक्सायटेड होती. तिला असं वाटत होतं मला पटकन द्यावं. पण त्यातली आधी गरम होतं ते वाफ काढून घेतली आणि त्यानंतर तिला खायला दिलं. खूप छान पद्धतीने आवडीने तिने ह्या गोष्टी खाल्ल्या. नवन्या आधी ना फार असं बाहेरचं खात नव्हती. पण गेल्या वर्षीपासून मी पाहते. तिला खूप इंटरेस्ट यायला लागला बाहेरच्या गोष्टी खाण्यात. आणि त्यानंतर ना आईस्क्रीम खायची होती. हे बोलले तिथेच खाऊ. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगू, ती नॅचरल्सची जी आईस्क्रीम आहे ती अगदी एक स्कूप जो आहे तो ₹80 ला मिळतो. तर मी म्हटलं नको तर आपण अमूलचीच खाऊयात. आम्ही ₹80 मध्ये अगदी तिघांच्याही आवडीची वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम जी आहे ती खात असतो. त्यामुळे त्यांना म्हटलं की नको तिथे खाण्यापेक्षा ना आपण आपलं जे आईस्क्रीम पार्लर आहे अमूलचं तिथेच जाऊन खाऊयात. तर फायनली आम्ही तिथे गेलो. तिघांच्या आवडीच्या आईस्क्रीम घेतल्या. आणि घरी आल्यावर मी सगळ्यात पहिलं काम करायला घेतलं ते म्हणजे ह्या भाज्या. कारण नवन्याचं स्कूल चालू होणार आहे. तिला टिफिनला रोज भाज्या लागतील. त्यासाठी मी ह्या भाज्या घेऊन आली आणि भेंडी मी वरतीच ठेवणार आहे धुवून कारण उद्या सकाळी ती मला बनवायची. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित अशा स्टोअर करून ठेवते, ज्याने ते छान राहतील. हेच जर काढायचं राहिलं ना तर उद्यापर्यंत ह्या सगळ्या भाज्या अगदी सुकून जातात. त्यामुळे मी आल्या लगेच सगळ्यात आधी हे काम करायला घेतलं.